आई बाबांकडे हा व्हिडिओ गेला नाही पाहिजे प्लीज, यासाठी लक्ष द्या प्लीज. ते अजूनही म्हणजे माझं कुठलंही काम आलं तर बघतात, मला प्रेम देतात, त्यामुळे हा नक्की व्हिडिओ दाखवू नका, कारण त्याच्यानंतर बहुतेक ते मला ब्लॉक करायला सांगतात म्हणून प्लीज. कारण मी असं खूप केलं माहितीये का, मी जेन्युइनली आई असं म्हणायचं ना, मी खूप टाळायचे की नाही यार मला नाही यार प्लीज, मला जेव्हा वाटेल तेव्हा आणि वगैरे असं. पण आय होप थँक्स टू माय डॅड ऑल्सो, कारण त्यांनी ते खूप सांभाळलं. मला असं वाटतं की आता लग्नाचा विषय सुरूच आहे, म्हणजे साधारण मुलींची 20, 21, 22 पर्यंत तो असणारच. जस्ट जॉब सुरू झाला असेल त्यामुळे नक्की ओव्हर टाइम करा. काहीही असेल ना प्रॉब्लेम, ते बोलून सॉल्व्ह होऊ शकतं. तर मुळात ते प्रॉब्लेम म्हणून ट्रीटच करू नका आणि तुम्ही बोलाच की काय म्हणणं काय कसं, बिकॉज द टाइम्स वर डिफरंट, आता खूप वेगळे. त्यामुळे मला असं वाटतं फेस इट आणि बोला. क्या बात. हॅलो हाय, मी आरजे ॲडी. मुलींनो, तुम्हाला सांगायचं स्पेशली, घरी लग्नाचा विषय सुरू आहे आणि तुम्ही घाबरत आहात, काय देऊ, काय करू, काय आयडिया आणू, कसं करू मी हे सगळं, कसं बाहेर निघू याच्या, मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी वेगळं बघायचंय. आपल्याकडे टिप्सचा भंडार आहे, व्हेरी ब्युटिफुल ऋता दुर्गुळे आपल्यासोबत आहे आणि ऋताकडून आपण आता जाणून घेणार आहोत एक्झॅक्टली कोणकोणत्या टिप्स आपण वापरू शकतो. आई बाबांकडे हा व्हिडिओ गेला नाही पाहिजे प्लीज, यासाठी लक्ष द्या प्लीज. ते अजूनही म्हणजे माझं कुठलंही काम आलं तर बघतात, मला प्रेम देतात, त्यामुळे हा नक्की व्हिडिओ दाखवू नका, कारण त्याच्यानंतर बहुतेक ते मला ब्लॉक करायला सांगतात म्हणून प्लीज. सो पहिली टिप तुझी काय असेल? पहिली टिप आय थिंक मला असं वाटतं की आता लग्नाचा विषय सुरूच आहे, म्हणजे साधारण मुलींची 20, 21, 22 पर्यंत तो असणारच. जस्ट जॉब सुरू झाला असेल त्यामुळे नक्की ओव्हर टाइम करा. आय एम टेलिंग यू गाईज सिरियसली. माझं कसं 12 तासाचं शूट असायचं ना, त्यामुळे मुळे जायला 1 तास, त्याच्यानंतर 12 तासाचं शूट 13 तास, तोपर्यंत आईवर झोपलेले असायचे. आई बाहेरच जेवून घेणार आहे, तू वाट बघू नकोस, तू झोपू शकतेस. मला असं वाटतं की जेवढं तुम्ही करिअरमध्ये स्वतःला आणि मुळातच आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही झाली एक फनी टिप, बट दुसरी टिप आहे की फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ती खूप सिरियस, अत्यंत महत्वाची होती. जोपर्यंत तुम्ही स्वतः फायनान्शियल इंडिपेंडेंट होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की म्हणजे इट्स बेटर दॅट नॉट टू बी डिपेंडंट ऑन युअर पार्टनर. त्यामुळे ते आधी तुम्ही त्यासाठी म्हणजे तुम्ही प्रयत्न केलेच पाहिजे. आणि आय एम शुअर पैसे कमवा एक्झॅक्टली स्वतःसाठी, कोणासाठी नाही, स्वतःसाठी. बघू ना की कोणीतरी गिफ्ट देईल, स्वतःला गिफ्ट करा. क्या बात आहे, क्या बात आहे. अशी एखादी टिप ज्यामध्ये बॉसचा पण त्रास आहे, घरचा पण त्रास आहे, असं ज्यांना वाटतं पळून जावं, आता मी थांबणार नाहीये इथे, त्यांना काय सांगशील? नाही, पळून जाणं ऑप्शनच नाहीये, पण हा ऑप्शनच नाहीये, बिकॉज यू हॅव टू फेस इट. किती दिवस पळायचं पळून? एक्झॅक्टली, कारण इव्हेंच्युअली यू हॅव टू. ते असं म्हणतात ना की इधर ही जाओगे आपको घरी आना है वापस, त्यापेक्षा तुम्ही यू जस्ट फेस इट, बिकॉज दॅट्स दी मोस्ट इम्पॉर्टंट. कारण मी असं खूप केलं माहितीये का, मी जेन्युइनली आई असं म्हणायचं ना, मी खूप टाळायचे की नाही यार मला नाही यार प्लीज, मला जेव्हा वाटेल तेव्हा आणि वगैरे असं. पण आय होप थँक्स टू माय डॅड ऑल्सो, कारण त्यांनी ते खूप सांभाळलं. तर मला असं वाटतं की पळू नका. ऍक्च्युली तुम्ही सरळ सांगा तुम्हाला जे वाटतं ते. आय कारण हार्ट टू हार्ट कन्व्हर्सेशन आय थिंक माझा बाबा कायम असं म्हणतो की काहीही असेल ना प्रॉब्लेम, ते बोलून सॉल्व्ह होऊ शकतं. तर मुळात ते प्रॉब्लेम म्हणून ट्रीटच करू नका आणि तुम्ही बोलाच की काय म्हणणं काय कसं, बिकॉज द टाइम्स वर डिफरंट, आता खूप वेगळे. त्यामुळे मला असं वाटतं फेस इट आणि बोला. क्या बात. 11th hour मध्ये स्थळ येतात, काय करायचं काय करायचं. मी खूप लोकांना नाही म्हटलं, त्यामुळे स्ट्रेट नाही म्हण. आय थिंक, आणि यू वोंट बिलीव्ह, बट नाही म्हणणं, सेइंग नो इज अ लक्झरी. या आणि मला असं वाटतं हे प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलं पाहिजे. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला नाही म्हणायचा चान्स मिळत असेल तर डेफिनेटली म्हणा, कारण त्यांनी एक खूप भारी सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि या इट गिव्स यू अ नाईस कॉन्फिडन्स. इफ ॲट ऑल ही इज नॉट गुड, म्हणजे असं नाही तर जे मिळेल त्याला नाही पण असं नाही, पण असंही नाही म्हणजे एकदम इग्नोर करू नका. आय फील मला असं वाटतं तुम्ही तुमचे ओपिनियन्स किंवा काय कुठल्या पद्धतीने पुट करताना हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं ते सगळेच म्हणजे छान विचार करणारी मुलं आहेत, मुली आहेत, त्यामुळे डेफिनेटली ते त्यांची जी मतं आहेत ती खूप शांतपणे आणि गोड बोलून करायलाच पाहिजे. क्या बात आहे. थँक्यू सो मच ऋता. आय होप तुम्ही सगळे या टिप्सचा वापर कराल आणि त्या ऍक्च्युली कामात येतील. आय होप. आय थिंक इट विल वर्क. होणार आहे म्हणजे होणार. थँक्यू.